सिंधू पाणी करार स्थगितच राहणार। पाकव्याप्त काश्मीरबाबत तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य नाही। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तान आणि अमेरिकेला सुनावलं। पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू असताना चीनच्या सीमेवर भारताच्या तिन्ही दलांचा जोरदार युद्ध सराव। मोहिमेला ऑपरेशन तिस्ता प्रहार असं नाव। काश्मीरच्या त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान। पहलगाम हल्ल्यानंतर कुख्यात 14 दहशतवाद्यांची यादी तयार। 48 तासात 6 जणांचा खात्मा। त्यांनी धर्म विचारून मारला, आम्ही कर्म बघून अद्दल घडवली। श्रीनगर एअरबेसवर सैनिकांचा उत्साह वाढवताना राजनाथ सिंग यांचं वक्तव्य। बेजबाबदार पाकिस्तानची अण्वस्त्र ताब्यात घ्या, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संघटनेला आवाहन। महिला लष्करी अधिकाऱ्यांबद्दल नेत्यांची बेताल बडबड सुरूच। विजय शहानंतर सपा नेते रामगोपाल यादव वादात। विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबद्दल आक्षेपार्ह जातीवाचक वक्तव्य। चौबाजूंनी टीकेची झोड। कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप मंत्री विजय शहानं सुप्रीम आणि मध्य प्रदेश हायकोर्टाचा दणका। कमकुवत एफआयआर दाखल करणाऱ्या पोलिसांनाही फटकारला। भारतात आयफोनच्या निर्मितीऐवजी अमेरिकेत उत्पादन वाढवावं, डोनाल्ड ट्रम्प यांचा ॲपलचे सीईओ टिम कुक यांना सल्ला। टॅरिफबाबत भारत डील करण्याच्या तयारीत असल्याचा दावा। छत्तीसगडमधील ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये 21 दिवसात 31 नक्षलवादी ठार। मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि स्फोटकं जप्त। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांकडून कौतुक। लाडक्या बहिणींच्या नावे बँक खाती काढून बेकायदेशीर कामांसाठी वापर। आतापर्यंत 1000 बँक खाती काढून 100 कोटींचा अपहार झाल्याचं उघड। मुंबई पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश। बीडमध्ये बालविवाहानंतर बालमातांची समस्या। 15 वर्षाच्या 10 मुली गर्भवती असल्याची गंभीर बाब उघड। तुळजाभवानी संस्थानकडून 12 पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश बंदी। देऊळ कवायत कायद्यानुसार कारवाई। गेल्या 6 महिन्यात अनेक पुजाऱ्यांना बजावलेली कारणे दाखवा नोटीस। मान्सून अरबी समुद्रात दाखल। 27 मे पर्यंत केरळ आणि 7 जून पर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।